दमदार सुरुवात मात्र या स्पर्धेमध्ये केले आणि दुसऱ्या मॅच मध्ये अगदी पनवेल तालुक्यामधील सगळे खेळाडूंचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला नवीश 11 विचुंबे आणि दुसऱ्या बाजूला मात्र केजयन कामोठे। टॉस जिंकला नवीश 11 विचुंबे संघानं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते केजयन कामोठे संघाला। सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत। 5 ओव्हरची मॅच असेल। यानंतर मात्र लगेचच पहिल्या लढतीतील विजेता संघ आणि दुसऱ्या लढतीमधील विजेता संघ यांच्यामध्ये तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये सगळेच दिग्गज खेळाडू रायगड ठाण्यामधील तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहायला मिळतील, कारण सगळे तगडे संघ आहेत। आज प्रेक्षकांना सुद्धा भविष्य वर्तवणं कठीण जाणार आहे। खालापूर 11 खालापूर या संघाची मॅच तुम्हाला तिसरी पाहायला मिळेल, ती आदर्श 11 पनवेल विशाल जेतेकर यांचा संघ। आणि चौथ्या मॅच मध्ये मात्र गावदेवी गावठाण विरुद्ध अधिराज वडगर। तर स्ट्राइक एंडला बॅट्समन परेश मात्रे कामोठे संघाचा खेळाडू आहे। दुसऱ्या बाजूला मात्र अतुल मात्रे, तर गोलंदाजी मार्कवर मात्र रोहित सुरते। विचुंबे संघाचा गोलंदाज पहिलाच मात्र फुलर लेंथ, यावेळेस मात्र खोदून काढला होता। मिड ऑफला चकवत बॉल चाललाय लॉंग ऑफ पर्यंत, दुसरी रन कंप्लीट। 2 धावेनं मात्र श्री गणेश होतोय तो केजन कामोठे संघाचा। दोन्ही पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यामधील सगळेच खेळाडूंचा खेळ या मॅचच्या निमित्तानं मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवता येणार आहे। परेश मात्र एक धडाकेबाज सलामीवीर जर्मन कामोठे संघाचा आज तालुका निहाय स्पर्धेमधून केजन कामोठे या टीम कडून मात्र खेळतोय। पहिल्याच बॉलवर मात्र 2 धावेनं खातं सुद्धा उघडलंय। रोहित सुरते विचुंबे संघाचा गोलंदाज आहे। दुसऱ्या बॉलवर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये मात्र फील्ड केली जाते खूप चांगली रोहित सुरतेकडून। एकच धाव मात्र मिळेल। एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले। पहिल्या मॅच मध्ये भले मोठे टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं, तब्बल 72 धावा कुठल्या होत्या चौक विभागाला, आणि थोडासा एकतर्फी सामना पाहायला मिळाला, कारण संघर्ष दुसऱ्या सत्रामध्ये मात्र पाहायलाच मिळाला नव्हता तो टेंबुडे विभागाकडून। रोहित सुरते पुन्हा एकदा राईट अमोर्थ विकेटनं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, एज अँड टेकन। पहिला गडी रद्द होतोय। पहिला धक्का केजन कामोठे संघाला अतुल मात्रेच्या स्वरूपामध्ये। तर झटपट मात्र विकेट गमावले ते अतुल मात्रे। यावेळेस मात्र चेतन गोवारी तिसऱ्या क्रमांकावर जर्मन कामोठे संघाचा खेळाडू आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे। बॅकफुटला जाऊन अगदी सावधानतेने कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते। रोहित सुरते अचूक टप्प्यावर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना मात्र मोठे फटके खेळू देत नाहीयेत। KJN कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये 3 गावांची मिळून आपल्याला पाहायला मिळतं, आणि तेच नाव या KJN कामोठे म्हणजे 3ही गावांमधील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील। एज, आणि इथे मात्र यष्टीरक्षकाच्या अगदी डाव्या बाजूला बॉल लॉंग स्टॉप चाललाय, आणि इथे मिळतील पहिला चौकार तो KJN कामोठे टीमला। चार धावांच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर, 7 रन्स। रोहित सुरते गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसरा सामना आजच्या दिवसामधील
इथे मात्र फटका फसलाय. बेस्टामिंग स्ट्रोक, बॅटची एज आउटसाइड लागल्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक फलंदाज मात्र बाद होतो. इनफॉर्म बॅट्समन चेतन गोवारीच्या खेळीचा सुद्धा अंत आणि रोहित सुरतेनं मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मिळवलेत तब्बल 2 विकेट्स. बाबतीत 2 गोष्टी तुम्ही जरूर लक्षात ठेवा. शिवरायांनी तुमचं भविष्य जाणलं होतं, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरण्याचं काम करू नका. मैदानाच्या आतमध्ये रायगडचा वेल तर मयूर चिमणे चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय. वाईट मुहूर्त विकेट ना. हा बॉल थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील फ्रॉम बॉलर. इथे मात्र शरीराचा वेध घेतला गेला आणि तदनंतर मात्र मागे चाललाय बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख सुरुवात मित्र म्हणेन केली जाते ती गोलंदाजांकडून. नावी शेल्यान विचंबे रोहित सुरतेनं टाकलं पहिलं षटक, 7 धावा दिल्या. आदिनाथ पाटीलकडे हे षटक. आता मात्र तेवढाच वेगवान गोलंदाज ओळखला जातो आदिनाथ पाटील. वाईट मुहूर्त विकेट ना. परेश मात्रेला जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे. परेश बागपुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळतोय. अतुलनीय स्क्वेअर कटचा फटका. बॉल चला डीप पॉइंट सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. पाटीलच्या पेसचा वापर केला. कुठल्याही स्पॉटवर पडलेला हा बॉल इथे मात्र वेगानं फक्त टच दिला मित्रमंडळी. स्क्वेअर कटचा फटका अफलातून. आणि परेशच्या बात्यामध्ये मात्र हे सगळे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे टीमचा धडाकेबाज सलामीवीर विस्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अदिनाथचा हा बॉल बाउन्सर अटेम्प्ट केला होता. टप्पा पडल्यानंतर मात्र अनप्लेबल. परेश मात्रे सारख्या उंच पुऱ्या खेळाडू समोर सुद्धा डोक्याच्या वरून बॉल निघून जाते आणि लगेचच मात्र पंचांनी सांगितलंय हे अनप्लेबल डिलिव्हरी आहे. इथे मात्र स्वैर मारा, व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे टीम केजीएनला. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले. शेवटपर्यंत लढावं लागेल परेश मात्रेला. आदिनाथ पाटील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट लाईनच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचाचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. अनदर व्हाईट. अतिरिक्त धाव. वेग प्रचंड आहे, परंतु वेगाबरोबर तुमचं गोलंदाजीवर असलेले नियंत्रण फार महत्वाचं आहे. तुम्ही किती वेगानं गोलंदाजी करताय त्यापेक्षा तुमची अचूकता काय. बराच वेळा स्लोवर वन मध्यम गतीचे गोलंदाज सुद्धा यशस्वी होताना आपण पाहिलेत. थोडासा चेंज ऑफ पेस, परंतु इट्स नो बॉल. आता मात्र पाहायला गेलं तर ओव्हर स्टेपिंग फ्रॉम आदिनाथ पाटील. त्यामुळं 2 व्हाईट बॉल आणि तदनंतर मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे ओव्हरस्टेपिंग झालं आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. ही मुक्तपणे खेळण्याची नामी संधी आता मात्र चालून आले. धावसंख्या मात्र या बिना मेहनतीच्या धावा वाढतात आणि या 14 वर जाऊन पोहोचले ते स्कोर कार्ड. आदिनाथ पाटीलनं या सलग 3 चेंडूंवर 3 धावा बहाल केल्यात आणि त्यामुळं 9 चेंडूंचं षटक कमीत कमी टाकावं लागणार हे निश्चित केलंय ते आदिनाथ पाटीलला. समोर मात्र परेश मात्रे. फ्री हिटचा बॉल. टप्प्याचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉल मागे चाललाय. धावायची की नाही धावायचे या विवंचनेमध्ये द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे एकच धाव घेण्याचा निर्णय मात्र झाला. एकच धाव मात्र मिळणार आहे. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये 1ची नोंद. धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. मयूर चिमणे सुईचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक खूप चांगला फलंदाज आहे, परंतु साथ द्यावी लागेल परेश मात्रेला, कारण चेतन गोवारीकडून फार मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यानं मात्र अपेक्षा भंग केलाय. त्यामुळं आपोआपच परेश मात्रे या मॅच मध्ये निर्णायक खेळी साकारणार का. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. परेशनं मात्र सिंगल कंप्लीट केले. 22च्या स्वरूपात ही धाव येते.
कम्प्लिटली मिस केलं होतं या वेगवान गोलंदाज आदिनाथ पाटीलनं ते मयूर चिमणेला. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 16 या आकड्यावर. आदिनाथ पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. खूप चांगला बॉल, परंतु इथे लेग बिफोर द विकेट, पायचीत पकडलं जात आहे. परेश मात्रेसाठी एक पारितोषिकची अनाउन्समेंट आम्ही यानंतर करणार होतो आणि त्याच्या अगोदरच मात्र इथे फलंदाज बाद होते निहार घरत वहाळचे आणि त्यांच्याकडून 3 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु हे मिळणार नाहीये कारण परेश मात्रे मात्र LBWचा शिकार ठरलाय. मी तर म्हणेन फुलर लेंथ न मात्र इथे बळी गेलाय तो परेश मात्रेचा. ही फार महत्वपूर्ण विकेट मात्र आदिनाथ पाटीलच्या नावावर जाते, कारण थोडंसं आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे. अतुल मात्रे 0 बाद झाला, चेतन गोवारी 1 चौकारानंतर लगेच बाद झाला आणि आता मात्र परेश मात्रे ज्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती तोही अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीये. परंतु रोशन मात्रे हा खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये सगळीच मैदानं गाजवलेत या फलंदाजानं. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, स्लोवर पण यावेळेस मात्र हाताळला गेला आणि हेच वेगळ्या धाटणीचे चेंडू आहेत ना, हे प्रत्येक गोलंदाजाला टाकावे लागतात आजकाल या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की अगदी गोलंदाजांची कत्तल केली जाते आणि तुमच्याकडे व्हेरिएशन्स नसतील, तुम्ही वेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकत शकत नसतील तर फलंदाज मात्र नेहमीच आक्रमक रूप धारण करत असताना पाहायला मिळतात. परंतु या स्लोवर वन मात्र चकवलंय ते अर्थातच रोशनला आणि येथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 16 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र सुमार कामगिरी म्हणता येईल, कारण 3 फलंदाज गमावलेत आणि धावा 8च्या सरासरीनं 16 धावा. त्यामुळं आता सगळ्यांचं लक्ष रोशन मात्रेकडे असेल, परंतु मयूर चिमणेमध्ये सुद्धा तीच गुणवत्ता आहे आणि त्याला चांगली साथ द्यावी लागणार या मॅचमध्ये. थोडासा संघ संकटामध्ये जरूर आहे, परंतु या संकटामधून बाहेर काढावं लागेल ते या जोडीला. गोलंदाजी मार्कवर मात्र तुरमाळे एक्सप्रेस ऋषी घरत गोलंदाजीसाठी सज्ज होते. 3ऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर आहे. आणखीन एक वेगवान गोलंदाज स्वप्नील कांबळे एक एक हिरे आपल्या संघामध्ये निवडतोय. टायमिंग नव्हतं, बॅटची एज लागून मात्र शॉर्ट स्कोअर लेग रिजनकडे बॉल सरकला. 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. 17 धावा धावफलकावर. रोशन मात्रे यंदाचा हंगाम मात्र या खेळाडूनं गाजवलाय. त्यामुळे टीम कडून खेळत असताना अगदी शरीरयष्टी जरी पाहिली तर उंचपुरा असा फलंदाज आहे, त्यामुळं त्याच्या समोर एखादा बाउन्सर जरी टाकला तरी तेवढाच पुल हुकचे फटके मात्र तो मारू शकतो सहज गतीनं. इथे आल्या आल्या मात्र हा फटका लगावलाय तो स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. हीच तर खऱ्या अर्थानं दहशत आहे या नावाची. रोशन मात्रेच्या बॅट मधून मात्र हा पहिला षटकार. या षटकाराच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावर आणि रोशन मात्रे जर येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा खेळाडू जर मैदानावर उभे जरी राहिला तरी एक चांगली टोटल मात्र केजन कामोटे संघाची आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी घरतच्या या बॉलवर मारलेल्या षटकारांना थोडीशी धडकी भरली असेल, त्यामुळे लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. डीप एक्स्ट्रा कव्हरचा सीमा रक्षक मात्र आतमध्ये आणला जातो आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे एक क्षेत्ररक्षक सरकवलाय. फ्राउंड विकेटने खूप चांगला बॉल, अचूक टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल बाहेरच्या बाजूला वळतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. लगेचच कमबॅक मात्र ऋषी घरत या गोलंदाजाचं पाहायला मिळालं. रोशन मात्रेला संयम सुद्धा दाखवावा लागेल या मॅच मध्ये, कारण फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आता मात्र जरूर पाहायला मिळतं. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉल चाललाय सीमा पार. 6 धावांकरता हा खणखणीत आणि देखणा षटकार.
काय फटका लगावलाय, कव्हर ड्राईव्ह, अगदी टेक्स्टबुक स्टाईल मध्ये हा फटका. आणि हे एखादा सक्षम फलंदाजच करू शकतो. खूबसूरत तो मरीन ड्राईव्ह भी है, लेकिन इस ड्राईव्ह से नहीं. एवढा देखणा आणि नयनरम्य फटका पाहायला मिळाला. आणखीन एक समोरच्या दिशेला प्रहार केलाय. ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका हा ठोकतोय गगनभेदी षटकार. इनिंग करण्यास सुरुवात केले ती रोशन मात्रे. तब्बल 3 षटकारांचा खेळ आतापर्यंत. 2 निर्धाव चेंडू खेळलाय. सगळ्या धावा षटकाराच्या सहाय्याने आतापर्यंत 18 धावांवर तो खेळतोय. टीमची धावसंख्या सुस्थितीमध्ये पोहोचताना 35 या धावसंख्येवर. यावेळेचा हा फटका थोडासा स्लोवर पण गतीमध्ये परिवर्तन चान्स जरूर होता त्या ठिकाणी, परंतु नो मॅन्स लँड. निर्जन स्थळी जाऊन बॉल पडला, त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला असेल तो केजन कामोटे संघाच्या सगळ्या समर्थकांनी. कारण रोशन मात्रेचा हा झेल काही वेळ हवेमध्ये होता. सिंगल मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने मात्र धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या तब्बल 36 धावा. ऋषी घरत तुरमाळे एक्सप्रेसचा वेग आज मंदावला आणि येथे पाहायला गेलं तर तब्बल 20 धावा मात्र या एक्सप्रेसने खर्च केल्यात. आणि 36 धावा ड्रिंक्स फॅन मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत आणि वळूया नंतर मॅच कडे. आणि तब्बल 36 धावा आता मात्र धावफलकावर. त्यामुळं रोशन मात्रेची खेळी या मॅच मध्ये किती निर्णायक आहे. कारण मागच्या षटकामध्ये 3 षटकारांचा खेळ त्यानं सादर केला आणि संघाला सुस्थितीमध्ये आणलं जात आहे. त्यामुळं इथून मात्र याच सरासरीनं जरी धावा आल्या तरी 60च्या पुढे हिट टोटल आणि एक चांगलं लक्ष असू शकतं. कारण पहिल्या मॅच मध्ये 73 धावा करायच्या होत्या, परंतु जवळजवळ 20-22 धावांनी मात्र सामना गमावला होता. त्यामुळं दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण जाऊ शकतं, परंतु त्यासाठी धावांची इन्व्हेस्टमेंट होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मयूर चिमणेची सुद्धा योग्य रीतीनं साथ मिळणं रोशनला सुद्धा तेवढेच गरजेचं. जेवढे जास्त चेंडू स्ट्राईकवर राहील रोशन मात्रे, तेवढे मात्र धावांचा वेग वाढेल. आदिनाथ पाटीलकडे षटक दिलं जात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना 9 धावा दिल्या होत्या आपल्या षटक टाकत असताना आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा आपल्या नावावर नोंदवली होती. आणि पुन्हा एकदा हा वेगवान गोलंदाज राईट अमोर द विकेट ना. रोशनसाठी हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसला. शॉर्ट फाईन लेगला झेलला जातोय. पहिल्याच बॉलवर मात्र ही महत्वपूर्ण आणखीन एक सफलता मात्र आदिनाथ पाटील याच्या नावावर. आणि हा लागलेला जोरदार झटका केजेएन कामोटे संघाला. रोशन मात्रे बाद. त्यामुळे प्रेक्षकांना मात्र असे फटके पाहायला आवडतात, परंतु थोडी घाई केली म्हणता येईल. कारण पहिल्याच बॉलवर मात्र आदिनाथ पाटीलला विकेट बहाल केले. सोनू पाटील नवीन बॅट्समन, इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
आणखीन एक टप्पा पडल्यानंतर बाउन्सर डिलिव्हरी पहिल्याही षटकामध्ये आदिनाथ पाटीलकडून नक्कीच ही डिलिव्हरी पाहायला मिळाली होती आणि जास्तीत जास्त खांद्याचा वापर करतोय. उंची सुद्धा आहे आदिनाथ पाटीलची, त्यामुळं खांद्याचा वापर करून जास्तीत जास्त चेंडूला उसळी देण्याचं काम मात्र तो करतोय. बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून फलंदाजांना मात्र मोठे फटके लगावता येणार नाहीयेत. यावेळेचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, इथे मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये मात्र भर टाकली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती आतापर्यंत 37-38 या आकड्यावर, 38 धावा धावफलकावर प्रभावित करतोय. जी ऍक्शन आपण पाहिली आदिनाथची, जो वेग आपण पाहतोय, इथे मात्र अगदी पाहायला गेलं तर टायमिंग करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॉल हवेमध्ये आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक लागलेला झटका KJN कामोठे संघाला मयूर चिमणीच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे के हे नाव काळुंद्रे आणि कामोठे आपण म्हणू शकतो. परंतु इथे आणखीन एक बाउन्सर पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता सोनू पाटीलसाठी आणि धावसंख्या मात्र स्थिर येते 38 या आकड्यावर. थांबायला हवं होतं रोशन मात्रे या फलंदाजांना, कारण नक्कीच हा थांबला असता 60-65 धावा सहज रीतीने मात्र बनवता आल्या असत्या. स्लो बर्मन करण्याचा प्रयत्न, इथे थोडासा गती परिवर्तन करत असताना मात्र दिशा चुकली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या बाबींवर मात्र जर कंट्रोल राहिला आदिनाथ पाटीलचा, तर नक्कीच मी म्हणेन लवकरच तो आणखीन मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळेल. कारण व्हाईट बॉल हा तब्बल तिसरा आणि एका ओव्हरमध्ये 3-3 व्हाईट बॉल्स हे नक्कीच चांगल्या गोलंदाजाचं लक्षण नसतं. परंतु उर्वरित चेंडू पाहिले तर टिचून मारा सुद्धा केला जातोय. त्यामुळे कधी कधी व्हाईट बॉलनं धावा गेला तरी चालतात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र गलीमध्ये मात्र हा झेल सापडलाय. सोनू पाटील सुद्धा शून्यावर बाद.
जीवन भेंडे शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा धावफलकावर. त्यामुळं स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल ती कामोठे संघाच्या सगळ्याच पाठीराख्यानं आणि त्यासाठी आता मात्र एका बाजूला जीवन भेंडे नुकताच आलेला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज निकू गोवारी. 4 चेंडू. दिनेश पाटील पुन्हा एकदा सज्ज. टप्प्याचा वेगवान बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ स्वप्नीलचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. हे थोड्याशा बाउन्सरनं मात्र हैराण केलंय फलंदाजांना. मागच्याही ओव्हरमध्ये तेच केलं आदिनाथ पाटीलनं. यावेळेस सुद्धा दिनेश पाटीलचा मित्र म्हणेन अचूक टप्प्यावर वेगानं जाणार हा बाउन्सर टाइम करू शकला नाही. सोडून दिलाय. लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय टीके कुरंगळे सर, स्क्वेअरलेग अंपायर नरेशजी मात्रे कांबे. हे 2 पंच या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मध्ये होता हा बॉल. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता प्रभावित करतोय दिनेश पाटील सुद्धा या ओव्हरमध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू. त्यामुळे 3 ओव्हर्स नंतर ज्या 36 धावा होत्या त्यानंतर मात्र बिलकुल धावा जमवताना दिसला नाही केजन कामोठे संघ. कारण रोशन मात्रेची मात्र 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर पडलेली विकेट आणि तिथून मात्र बदललेला हा खेळ. समोरच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल मिड ऑफ कडे येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आदिनाथ आणि हा सुपा झेल मात्र कॅरी करत असताना फलंदाज होतोय बाद. आणखीन एक लागलेला झटका केजन कामोठे संघाला, तो अर्थातच जीवन भेंडेच्या स्वरूपामध्ये. संकेत गोवारी मैदानाच्या आतमध्ये, परंतु संघ आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. आणखीन एक बाउन्सर. बॉल पडल्यानंतर मात्र किती जोरात टाकला असेल, कारण आवाज सुद्धा येतो त्याच्या तोंडातून गोलंदाज दिनेश पाटील. त्यामुळं पाहायला गेलं तर अगदी ताव देऊन गोलंदाजी केली जाते. इथे रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक मोहरा गमावलाय, तो केजन कामोठे संघाचं निर्धाव चेंडूची सांगता. पाच षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या 42 रन्स, 42 धावा. 3 ओव्हर्स नंतर 36 होत्या आणि या 2 स्लॉगवरच्या षटकामध्ये फक्त 6 धावा. हे न पटणार मित्र म्हणून गणित आहे, कारण फार निर्णायक खेळी रोशननं साकारली होती, परंतु त्या विकेट नंतर काय घडतं, एखादा मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर त्याचं प्रेशर इतर खेळाडू कसे घेतात आणि हेच चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे तुलनेनं कमी धावा पाहायला मिळाल्या, परंतु कमी धावा जरी असल्या तरीही चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर, चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र कमबॅक करावा लागेल ते केजन कामोठे संघाला. आणि कामोठे संघाकडे एक गोलंदाज स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. 43 धावा करायच्या, दुसरं सत्र सुरू होणार आहे. कशा पद्धतीनं मात्र हा संघर्ष केजन कामोठे संघाचा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार. ऐकणार होतं आपण दुसऱ्या सत्रामध्ये प्रवीण गायकर यांचा आवाज. तर थँक्यू दीपकजी पाटील. बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. आज आपण एक चांगला सामना पहिल्या फेरीमध्ये पाहिला आणि दुसरा सामना इथे आपण पाहू शकाल. नवी 11 विचुंबे विरुद्ध त्यांच्या समोर असेल संघ KJN 11 कांबोटे. अर्थातच कांबोटे
नौपळ, कांबोडे, नौपळ आणि जुई जी प्रीमियर लीग आपण पाहतो त्या 3 गावामधील हे खेळाडू आपण पाहू शकाल आणि तालुका हाफ मध्ये आपण नक्कीच हे संघ पाहू शकाल. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव अर्थातच कन्हैया शेठ पाटील यांच्या वतीनं आपण नाईटची स्पर्धा पाहू शकाल आणि नाईट स्पर्धेमध्ये तब्बल तालुका हाफ 8 संघ असतील, 2 संघ त्यामध्ये कमी आहेत. ज्या संघाला कोणाला एंट्री करायची असेल तर आनंद तारेकर यांच्याशी संपर्क साधा आपण. तर नक्कीच अजून एक दर्जा स्पर्धा नाईटची आपल्या भेटीसाठी येईल. सत्याची ती ढाल होती, निष्ठेचा तलवार, वीरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता, सह्याद्रीची साथ होती, गवड्यांच्या टापाचा नाद कडे कपारीत फिरत होता, मर्द मराठ्यांचा वाघ, जय जिजाऊ जय शिवराय. तो मैच चलते हैं मैच की तरफ. यहाँ पर जीतने के लिए टोटल आने वाली 30 गेंदों में 43 रनों की जरूरत है. पिछले मुकाबले में 73 रनों का लक्ष्य था. और जहां से बात करेंगे काफी दमदार बल्लेबाजी हमने देखी शुभम गोडविंदे के बल्ले से. और इस मुकाबले की अगर चर्चा करेंगे परेश मात्रे और बैट्समैन रोशन मात्रे ने 7 अच्छा दिया था. राकिर के 2 ओवर में आप देख सकते हैं विकेट गंवाए टोटल 5, रन मात्र बनाए सिर्फ 6. 3 ओवर में बने थे टोटल 20, 36 और उसके बाद आप देख सकते हैं जहां से खराब गेंदबाजी आपको खराब बल्लेबाजी देखने को मिली और उसी की वजह से आखिरी 12 बॉल में 6 रन आए, 5 विकेट गंवाए. लो स्कोर का मैच अब खेलेगी केजेएन वर्सेस मैच होता हुआ नविश 11 विचुंबे टीम के गेंदबाजों के ऊपर एक बार नजर डालेंगे तो शुरुआत बढ़िया की. रोहित सुरते उर्फ ब्रावो के नाम से मशहूर गेंदबाज है, 7 रन दिए, 2 विकेट. अभी आदिनाथ पाटिल आए थे, विश्वास पाटिल के सुपुत्र, उन्होंने 2 ओवर का कोटा फेंका और टोटल आप देख सकते हैं 12 रन देकर 4 सफलता इनके नाम पर. रोहिशी घरत जो तुरमाला एक्सप्रेस जानी जाती है, जो सबसे खतरनाक गेंदबाज है, उसी गेंदबाज को मार मिली, उसने ही 19 रन खर्च किए और बाकी जो न चलने वाले गेंदबाज थे उन्होंने लाजवाब गेंदबाजी की. और देखिए दिनेश पाटिल ने भी शानदार ओवर फेंका, आखिरी ओवर में रन दिए टोटल 3 और बिल्कुल 2 सफलता इनके नाम पर आती हुई. तो चलते जीत के लिए 30 गेंदों में 43 रनों का लक्ष्य है. लक्ष्य बड़ा नहीं कहेंगे लेकिन क्रिकेट ये खेल है, जहां से इस खेल को अब अच्छी तरीके से खेलोगे तो जीत आपके सामने जरूर पक्ष में आएगी. तो अंपायर का सिग्नल आता हुआ मैच यहाँ पर स्टार्ट. आकाश गिरी तर प्रमोद काटवले साहेबांचं इथे सन्मान केलं जाईल. खऱ्या अर्थानं आमचे या स्पर्धेचे दमदार शिल्पकार अर्थातच शिवसेना सावरोली जिल्हा परिषद विभाग प्रमुख दीपक मालुसरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे काटवले साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. तो चलते हैं मुकाबले की तरफ. आकाश गिरी मैम फ्रॉम कालुंद्रे. पहली बॉल कितनी जबरदस्त फेंकी थी, तेज गति है इस गेंदबाज में. और देखिए पहली गेंद के ऊपर स्वप्निल कामले को जवाब देते हुए कि बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति सहज नहीं होगा इन रनों बना के लिए. दोनों भी तनवेल तालुका की ये टीमें हैं और एक दूसरे के खेल अच्छी तरीके से जानते हैं. जब ग्रामीण लॉट्स में ये खिलाड़ी एक दूसरे के सामने आते हैं, लेकिन इस मर्तबा सावरोली के पौध के मैदान के ऊपर यह मुकाबला चलता हुआ, हवा में गेंद है और ये लीजिए भाई, कैच ना छोड़े तो बेहतर होगा. अक्सर आंसू रोएगी आप अगर मैच में स्वप्निल कामले कुछ जबरदस्त बल्लेबाजी कर लेते हैं. तो यहां पर मौका था लेकिन उस मौके का फायदा नहीं उठा पाए. पहली बॉल थी, काफी अच्छी गेंद तरीके से फेंकी थी, लेकिन ये बॉल थी थोड़ी सी उछाल थी, कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन 2 विकेट हुए. और यकीनन यहां पर आप देख सकते हैं जो हवा में काफी लहर तक हुई गेंद थी, उस गेंद को मात्र रोक नहीं पाए, कैच मात्र लेने पाए और 1 रन मुकम्मल होता हुआ 1 रनों की मदद से नविश 11 विचुंबे टीम का खाता खोलता हुआ बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 1 रन. गेंदबाज तैयार. इस बार शॉट पिच लाइन की बॉल स्क्वायर लेग के ऊपर से खेलने की कोशिश, गेंद जाती हुई सीमा पर, पहला चौका बैट्समैन संदीप के बल्ले से 4 रन. कांबोडे टीम अगर खराब फील्डिंग करेगी तो उसका भुगतान उन्हें भुगतना पड़ेगा. फील्डिंग अच्छी करनी भी बहुत जरूरी होगी. देखिए सामने डाला था इस गेंद को, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश उन्होंने की थी और कहीं ना कहीं आप देख सकते हैं यहां पर पूरी तरीके से बैट्समैन को बीट करते हुए आप देख सकते हैं सुबोध गोवारी कांबोडी टीम के दमदार क्रिकेटर है, आज मात्र 12वें की भूमिका में नजर आते हुए और कहीं ना कहीं थोड़ी सी दिक्कतें हैं उनके सामने, इसी की वजह से आज मैच में नहीं खेल पा रहे. ओपन खेलते हैं जर्मन कांबोडी टीम की ओर से, लेकिन आज 12वें की भूमिका में ये व्यावसायिक क्रिकेट है और उसकी वजह से आज 12वीं की जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेते हुए पटकी हुई तेज बॉल थी, गेंद बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति होती हुई. देखिए कैच अगर छूटता नहीं तो स्वप्निल कामले का विकेट मिल सकता था, लेकिन संदीप पाटिल यहां पर बल्लेबाजी में अपना प्रदर्शन दिखाते हुए जितना रोक लगा सके वो रोक लगाने की कोशिश अगर केजेएन 11 कांबोडी टीम करती है तो आने वाले बॉलरों को भी मौका मिलेगा. इस बार भी क्रॉस पैटेड खेलने की कोशिश,
अपील हुई थी लेकिन शायद पैरों पर टकराई भी थी गेंद, ना बल्कि कोई बल्ले का संपर्क हुआ और इसी के साथ ओवर नंबर पहला सक्सेस हुआ समाप्त। और पहले पावर प्ले का ओवर समाप्त होने के बाद रन संख्या बनी है मात्र सिर्फ और सिर्फ 5 रन। यहां पर बैटिंग करने वाली टीम नविश 11 विचुम्बे अब जीत का लक्ष्य है आने वाली 24 गेंदें 38 रनों की दूरी। ये चौका डीजे 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 9 रनों के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला 23 गेंदें बची है, 34 रनों की जरूरत। कहीं ना कहीं विकेट लेने बहुत इंपॉर्टेंट होंगे, सटीक यॉर्कर जिसे कहते हैं, वो गेंदें भी फेंकना बहुत जरूरी होगा और वही कोशिश अब दिखानी होगी केजेएन काम्बोडिया टीम के गेंदबाजों को। लेकिन चलिए क्यों हो रही है बार बार गलतियां? अक्सर टेनिस क्रिकेट में ये दुविधा होती है ना तो मुश्किलें पैदा होती है। और कल दीपक पाटिल आपने देखा कि मैच जासी विपक्ष जावली के बीच सुपर 8 तो नाइट में हुआ था, क्या छूटा था बल्लेबाज सचिन ठाकुर उर्फ छोटा, जिसने वयान मैट्रिक्स ओवली के नाइट प्रतियोगिता में मैग्निफिसेंट नवी मुंबई टीम के खिलाफ धुआंधार पारी खेली थी और लाजवाब अपने करियर का प्रदर्शन दिखाते उन्होंने मैच को जीता था। यहां पर स्वप्निल कांबले का अगर क्या छूटा है, क्या इसका फायदा नहीं लेंगे? इस बार आउटसाइड एज लगा था, एक जरूरत थी विकेट की और आखिरकार वो विकेट मिलता हुआ बड़ा झटका नविश 11 विचुम्बा टीम के बैट्समैन स्वप्निल कांबले बैक टू द पेविलियन। अशोक मालकर सर भी जुड़े इस सुबह के एक बेहतरीन आवाज जिन्हें कहते हैं, वो भी हमारे साथ जुड़ जाएंगे थोड़ी देर में, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। लेकिन चलते हैं, मैच अभी भी केजेएन 11 टीम काम्बोटे बना रही है अपने गेंदबाजों की तरफ से। और देखिए पहले बॉल के ऊपर चौका आया था, उसके बाद स्वप्निल कांबले को शांत रखा और उसके बाद यहां पर एक बेहतरीन वापसी होती, बढ़िया विकेट अपने देने की कोशिश करते हुए न्यू बैट्समैन एज ए कैप्टन सबसे विस्फोटक बल्लेबाज के तौर पर जाने जाते हैं। यहां पर अक्षय पवार सार्थक ट्रॉफी में सदगुरु पार्वती मेडिकल और के जब तालुका आपका मैच खेल रहे थे, एक अर्धशतक इस बल्लेबाज के नाम पर था और काव्य 11 वीगर टीम के खिलाफ ये अपना अर्धशतक जोड़ा था। यहां पर देख सकते हैं बड़े बड़े टूर्नामेंट में ब्रह्मा बॉयज, मैग्निफिसेंट नवी मुंबई, नविशा विचुम्बे ऐसे दिग्गज टीमों में हमेशा खेलती है खिलाड़ी। इस बार हवा में है, मौका बनेगा केजेएन काम्बोडिया टीम के लिए। यह हुई तीसरी गलती, खिलाड़ी थे वहां पर आप देख सकते हैं, संकेत गोवारी से उम्मीदें नहीं थी, जो चाइना में गेंदबाज जाने जाते हैं काम्बोडिया टीम की ओर से, और उनके द्वारा ही हुई ये गलती। और कहीं ना कहीं मैं कहूंगा आप खराब क्रिकेट खेलेंगे तो अक्सर हम कहते हैं आपको गाली गिरेगी, लेकिन मौका मिला कप्तान अक्षय पवार को और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल रन संख्या पहुंचती हुई 11 रनों के ऊपर। अब जीत के लिए समीकरण बदलता हुआ 20 गेंदें बची है, 32 रनों की जरूरत। गेंदबाजी बड़ी अच्छी हो रही है लेकिन साथ नहीं मिल रहा मिल पा रहा है। तेज गेंद लाजवाब, यहां पर फिर से एक बार कवर्स के ऊपर और लॉन्ग ऑफ के ऊपर से मारने की कोशिश थी लेकिन संपर्क हुआ नहीं, डॉट बॉल की समाप्ति। अब समीकरण बदलता हुआ 19 गेंदें बची है, जीतने के लिए 32 रनों की अभी भी जरूरत है। एक तरफ जी जान से संघर्ष कर रही है केजेएन काम्बोडिया टीम, लेकिन फील्डरों का साथ नहीं मिल पा रहा है। देखिए फील्डरों का साथ आपको मिलता है तो गेंदबाजों को गेंदबाजी करने के लिए काफी मदद मिलती है। इस बार भी गेंद अच्छी थी, तेज तर्रार, कितनी अच्छी लाइन होती हुई डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी लेकिन हिट नहीं हुआ। तब तक लेग बाइज का इशारा, इससे 1 रनों की मदद से ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद नविशा 11 विचुम्बे टीम का स्कोर है टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर टोटल 12 रन, आने वाली 18 गेंदें 31 रनों की जरूरत। डीजे
पर आप देख सकते हैं पहले पावर प्ले में रन बने टोटल 5 और दूसरे ओवर में रन बने 7, टोटल 12 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान के ऊपर। मंजिल दूर दिखती है पर पहुंचने की कोशिश करो, मुश्किलें बहुत होती है पर हटाने की कोशिश करो, हौसला कम ना होने दो, उन्हें हासिल करने की कोशिश करो, उम्मीद खत्म ना होने दो, हकीकत में बदलने की कोशिश करो। दोनों भी टीमों को मैच में 100% परफॉर्मेंस देना है, लेकिन कश्तियां डूबेगी किसकी और आगे का सफर कौन सी टीम कर पाएगी। कप्तान अक्षय पवार का कैच छोड़ा है लेकिन आकाश गिरी क्या रोक पाएंगे। इस बार शॉट बढ़िया है, लंबा छक्का जाएगा काऊ कॉर्नर के ऊपर से, अंपायर का इशारा, दैट इज अ ह्यूज वन, 6। चलिए थैंक यू डीजे। टॉस सी गेंदें यहां पर यूज की जा रही है, ना निविया की, ना हेडली के, ना कैप्टन की बॉल है। तो ये नई गेंद आई है ना फुल टॉस की, मार मिलती है गेंदबाजों का और यहाँ पर देखिए हवा एक तरफ छू रही है और अक्षय पवार ने एक सॉफ्ट हैंड भी कहेंगे बेहतर, लेकिन टाइमिंग लाजवाब है। फिर भी कितना लंबा छक्का इनके बल्ले से निकलता हुआ, यहाँ भी पटकी हुई बॉल थी, बिल्कुल काफी करीब से जाती हुई थोड़ा सा चकमा दिया इस गेंद के ऊपर अक्षय पवार को। और ये देखिए कैच छूटने के बाद एक लंबा छक्का इनके बल्ले से आया। और टीम की रन संख्या की बात करेंगे, अभी भी स्कोर यहाँ पर जाता हुआ 1 विकेट के नुकसान के ऊपर 18 रनों के ऊपर। जीतने के लिए अब 16 गेंदें बची है, 25 रनों की दूरी। केजन काम्बोडिया 11 टीम को यही सोचना होगा कि लगातार विकेट गिराए, लगातार डॉट बॉल फेंके, तभी ये मैच शायद इनके लिए बनाया जा सकता है। ये देखिए खराब फील्डिंग होती हुई, जहां से रन रोकने चाहिए थे वो रन नहीं रोक पा रहे। दूसरे की कोशिश, अक्षय पवार बहुत चालाक है, जानते हैं यहां पर थ्रो खराब होगा और उन्होंने 2 रन 2 रन पलट कर पूरे किए और इन 2 रनों की मदद से व्हाइट बॉल का कॉल एक अंपायर का आता हुआ 2+1 3 रन मिलेंगे और इसी 3 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 21 रनों के ऊपर। अभी भी 16 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। इस तरीके की अगर खराब क्रिकेट खेलती जाएगी तो दबाव उनके ऊपर जरूर होगा और इसीलिए तो जाने जाते ये गेंदबाज ज्यादा से ज्यादा हाफ ट्रैकर की बॉल बाउंसर फेंकते हैं, छाती से लेवल से गेंदें निकालने की कोशिश कर सकते हैं। और यहां पर आप इस गेंद के ऊपर देख सकते हैं कितना तेज गेंद थी और बिल्कुल बल्लेबाज यहां पर समझ नहीं पाए। गेंद विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति होती हुई 21 गेंदें, माफ कीजिएगा गेंदें बची है टोटल 15 और अभी भी 22 रनों की जरूरत है। राउंड द विकेट हवा में है, व्हाट अ शॉट, लॉन्ग ऑफ के ऊपर से कमेंट्री बॉक्स के बाहर, अंपायर का इशारा यहां पर आएगा, दैट इज अ बिग वन, आउट ऑफ द पार्क, 6 रन। बिल्कुल लाजवाब स्ट्रोक था, अक्षय पवार का कैच छूटने के बाद इनके खाते से 2 दमदार छक्के निकले हैं और कहीं ना कहीं यहां पर थोड़ा सा मुसीबतों का सामना आप कह जाए एनएवल काम्बोडिया टीम को करना पड़ सकता है। मंजिल कितनी भी दूर क्यों ना हो पर हिम्मत मत हारिए, क्योंकि पहाड़ से निकली हुई नदी ने कभी किसी समुद्र का रास्ता नहीं पूछा। यहां पर देखेंगे आपके पास मुश्किलें कितनी, ये मत बताए कि आपके पास मुश्किलों का हल करने का क्या अंजाम होगा। देखिए फिर से एक बार तेज गति की गेंद थी, यहां पर डायरेक्ट हिट मारने की कोशिश, जी हाँ यहां पर मिलेगा विकेट। अक्षय पवार और यहां पर संदीप के बीच में तालमेल सही नहीं था, रन लेना चाहते थे लेकिन मना कर दिया था संदीप ने और इसी कॉल की वजह से थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग हुई और इसी के साथ विकेट गिरता हुआ अक्षय पवार बैक टू द पेविलियन। की तरफ नए बैट्समैन नविश 11 विचुम्बे टीम की ओर से आप देख सकते हैं इट्स नॉट परेश कड़के, इट इज अ परेश कड़क जो जूनियर कृष्णा सातपुते हाफ वाले कैप्टन के लिए जाने जाते हैं। उड़न विभाग में जाएंगे तो आपको निश्चित तौर पर परेश ठाकुर नजर आएंगे और इस पनवेल विभाग में और बात करेंगे शरीर को पूरी तरीके से छोक देते हैं। कौन भूलेगा दोस्तों काम्बोडिया की नाइट प्रतियोगिता में क्या जबरदस्त बैटिंग की थी इस खिलाड़ी ने, गुरसई बी टीम के खिलाफ पूरे तरीके से मैदान के ऊपर उल्टे पलटे गिरकर छक्के मारे थे और ऐसा ये बल्लेबाज। लेकिन देखेंगे अब जीत का समीकरण
बदलता हुआ 13 गेंदे बची है, 16 रनों की जरूरत। अभी भी विकेट चाहिए इस वक्त केजेएनडब्ल्यू कांबोडिया टीम के गेंदबाज आकाश गिरी को। अब पिच लाइन की बॉल देखेंगे, जिस तरीके से थोड़ी सी उछाल था इस गेंद के ऊपर, विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर 3 हुआ कंप्लीट। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद आप ड्रिंक्स ट्रॉली मैदान के ऊपर देख सकते हैं। तब तक चलती है, सुने डीजे स्वैगी की एक सुमधुर संगीत। जीत के लिए 12 गेंदे और 16 रनों की जरूरत। तर थँक्यू डीजे। इथे अमित आत्माराम पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय माझगाव गावचे, तर त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे व्यासपीठावर मेघनाथजी मालुसरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे आमचे माझगाव गावचे आदरणीय अमितजी पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं मायेची उबदार भगवी शाल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित करण्यात यावं। प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहू शकाल। तर इथे अमितजी पाटील साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मानित केलं जाईल। तो चलते हैं मुकाबले की तरफ। ड्रिंक्स ट्रॉली है मैदान में, लेकिन तब तक बात करेंगे आने वाली गेंदें होंगी टोटल 12 और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। ये ओवर अगर अच्छा गिरेगा ना तो कहीं ना कहीं मैच में पकड़ मजबूत कर सकती है। गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं कैप्टन ने इनवाइट किया, यहाँ पर परेश मात्रे ने रोशन मात्रे को गेंदबाजी के लिए। टेनिस कांबोडिया के खतरनाक खिलाड़ी जाना जाता है, सबसे हाइट सबसे बॉडी, ये तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। हर दर्द की पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है। क्या वो इरादे दिखा पाएगी, स्पष्ट इरादे कर पाएगी? संदीप ने आउट किया था, अक्षय पवार को रनआउट के तौर पर शिकार मिली थी, लेकिन उसके बाद बात करेंगे रोशन अपने पारी को संभालते हुए क्या बल्लेबाजी आक्रामक दिखाई है, क्या गेंदबाजी वही तारीफे काबिल दिखा पाएंगे? लेफ्ट हैंड बैट्समैन स्ट्राइक एंड पर आप देख सकते हैं संदीप पाटिल, और उनका साथ देंगे परेश ठाकुर, परेश कड़के, मैन फ्रॉम रोडपाली। ये दोनों भी ताकतवर बल्लेबाजी के लिए, और दोनों का पसंदीदा जोन है, स्ट्रॉन्ग जोन है ऑन साइड लेग साइड, जहां बड़े बड़े शॉट मारने की हमेशा कोशिश करते हैं ये बल्लेबाज। राउंड द विकेट जैसे आए वैसे ही बॉल को हवा में खेला और गेंद जाते हुए लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से हवा के चौका, मात्र गेंद जाती हुई बॉलर को देती हुई धोखा। 6 रन। अब 9 गेंदे बची है, 10 गेंदे बची है और 11 रनों की 11 गेंदे माफ कीजिएगा 10 रनों की जरूरत है। इस बार भी शॉट पिच लाइन की बॉल, ये भी गेंद जाएगी डीप पॉइंट सिमारे का बाउंड्री लाइन के बाहर। बैक टू बैक छक्का आने के बाद शानदार छक्का बैट्समैन संदीप पाड़ी के बल्ले से 4 रन। इसी 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर लगभग तेजी के साथ आगे पहुंचता हुआ 37 रनों के ऊपर। सिर्फ 6 रनों की जरूरत है। यहां पर बॉल को लिया था अपने बल्ले के ऊपर सीधी तरीके से, लेकिन इस बार भी देखिए खराब फील्डिंग। पहले अक्षय पवार का कैच छोड़ा और यहां भी गेंद जाती हुई सीमा पार। 4 रन। एक तरफा नजर आता हुआ निखिल चंदू चौक 11 टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे कि आइए आप टॉस के लिए, नेक्स्ट मैच आपका ही होगा। क्वार्टर फाइनल में कौन सी टीम जाएगी, इसके लिए दोनों बीच में लड़ाई, लेकिन ये शॉट पटके भी बॉल थी। इस गेंद को खेला स्क्वायर लेग सीमारे का बाउंड्री लाइन के बाहर। बैट्समैन संदीप पाटिल के बल्ले से शानदार 6 रन और 6 रनों की मदद से मुकाबला फिनिश। और इसी के साथ मुकाबला जीता नाविश 11 विचुंबे टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम केजेएन 11 कांबोडिया टीम।
थँक्यू डीजे. तर चला लाईनअप करून या कांबोडी क्रिकेट संघ खूप चांगला क्रिकेट दाखवला. मात्र शेवटचे जे 2 षटक होते 2 षटकामध्ये धावा इथे जमवता आल्या नाही आणि क्लोज स्कोरचा मॅच आपण पाहू शकाल सर. मालकर सर या ठिकाणी या स्पर्धेमधून मात्र बाहेर व्हावं लागलं. तर आपण नक्कीच पाहू शकाल सामन्याचा सामनावीर नो डाऊट 2 षटक फक्त 12 धावा दिल्या आणि 4 फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवला. तो ठरलाय रायगड जिल्ह्यातील दान्या वाघ आणि अर्थातच लेजंड क्रिकेट ऑफ विश्वास पाटील यांचे सुपुत्र आदिनाथ पाटील. 2 षटक 12 धावा आणि 4 फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवला आणि हे पारितोषिक मात्र त्यांच्याकडे जात आहे. आणि सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी व्यासपीठावर आम्ही इथे आमंत्रित करतो अमितजी पाटील साहेब माजगाव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे सामनावीरचा पारितोषिक देऊन आदिनाथला इथे सन्मानित करण्यात यावा. पापा कहते बेटा बडा नाम करेगा. आणि नक्कीच विश्वास पाटील सारखा एक अनुभवी दांडगा क्रिकेटर आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आदिनाथ वयाची मला वाटतं 20व्या का 19व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमध्ये खूप चांगला पदार्पण केला आणि इथे सामनावीराचा पारितोषिक ठरलेत ते आदिनाथ. वेलकम बॅक आदिनाथ. खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. एक चांगला क्रिकेट आपण दाखवलं या स्पर्धेमध्ये आणि सामनावीर ठरलाय. 2 षटक 12 धावा 4 फलंदाजांना तंबूचा आसरा.